नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण संत चोखामेळा यांचा मराठी अभंग विठ्ठल विठ्ठल गजर करा हा अभंग छोटासा पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल गजर करा, वाळवंटी नाचू प्रेम भरा। विठ्ठल विठ्ठल गजर करा, वाळवंटी नाचू प्रेम भरा। याचा भावार्थ असा, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत मनात कसलाही अहंकार न ठेवता प्रेमाने आणि आनंदाने नाचा। भावाचा विठ्ठल भुकेला रे, भक्तीने आपण जिंकू त्या रे। भावाचा विठ्ठल भुकेला रे, भक्तीने आपण जिंकू त्या रे। आपण विठ्ठल कोणत्याही श्रीमंतीचा किंवा दागिन्यांचा भुकेला नाही, तो फक्त भक्तांच्या खऱ्या भावाचा भुकेला आहे। आपण त्याला केवळ भक्तीच्या बळावर जिंकू शकतो, असा त्याचा अर्थ आहे। काय द्यावे तयासी सांग सख्या, काय द्यावे तयासी सांग सख्या। तो तर साऱ्या जगाचा गोसावी सख्या, तो तर साऱ्या जगाचा गोसावी सख्या। ज्या देवाचे हे संपूर्ण जग आहे, त्याला आपण काय अर्पण करणार? त्याच्याकडे देण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही, त्याला देण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही। नेक्स्ट पाहूया। चोखा म्हणे अंतरीची आवडी, चोखा म्हणे अंतरीची आवडी। विठ्ठल नामाची लागली रे गोडी, विठ्ठल नामाची लागली रे गोडी। संत चोखेमाळा म्हणतात की माझ्या अंतरंगात फक्त विठ्ठलाची ओढ आहे आणि आता त्याच्या नामाची गोडी माझ्या जिभेला लागली आहे, हेच माझं सर्वस्व आहे। अशा पद्धतीने हा छोटासा अभंग आणि त्याचा भावार्थ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।